नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वीमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की काल 15 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू झाली. अनेक चांगल्या गोष्टींचा उहापोह झाला आणि आपण या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये सहभागी झालो. गेले 2 दिवस आपण विविध विषयाचा अभ्यास प्राथमिक स्तरावर सुरू केला. विविध विषयांचा परिचय हे देखील आपण करत आहोत. तर आता आज आपण भूगोल या विषयाचा पुस्तक परिचय वगैरे प्रस्तावना यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये काय काय पाहणार आहोत किंवा भूगोल म्हणजे काय हे आपण सर्वजण पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्या प्राथमिक स्तरावर तुम्ही परिसर अभ्यास पाहिला. आपल्या सभोवती अनेक ज्या काही गोष्टी निसर्गामध्ये दिसतात, पाहायला मिळतात, हे आपण पाहतो, अभ्यासतो, आपल्याला दिसतात. किंवा आता जे आपण सॅटेलाईट पाहतो किंवा GPS प्रणाली पाहतो की त्याद्वारे जे काही अक्षांश, रेखांश किंवा कुठून कुठल्या मार्गावर कुठे चाललो आहोत, कुठे आहोत, हे सर्व आपल्याला या माध्यमातून कळतो. म्हणजे तो एक प्रकारे भूगोलाचा अभ्यासच आहे. म्हणजे आपल्याला निसर्गामध्ये वावरत असताना प्रत्येक गोष्ट ही भूगोलाचा अभ्यास करून देणारी बाब ठरू शकते. म्हणून आपण पाहणार आहोत यावर्षी की या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय आपण करून घेणार आहोत. भूगोलाची व्याप्ती किती आहे, भूगोलाचा आपल्या व्यवहारामध्ये किती उपयोग आहे, अनेक विषयाशी संबंधित परस्पर संबंध आहे, हे आपण आज पाहणार आहोत. तर या पुस्तकाचं निरीक्षण देखील आपण करणार आहोत. त्याचबरोबर या भूगोल विषयाच्या विविध शाखा आहेत, त्या शाखा आपल्याला अभ्यासाला कशा पूरक ठरतात हे देखील आपण पाहणार आहोत. तर पहा, आपल्याला माहिती आहे की भूगोल विषयाची व्याप्ती ही अनेक क्षेत्रामध्ये वाढत असलेली पाहतो आपण. अनेक विषय शाखा देखील आहेत. तर अनेक विषय शाखेचा अभ्यासाला हा विषय पूरक ठरतो. तर प्रथम आपण भूगोल म्हणजे काय हे पाहणार आहोत. पहा, भूगोल म्हणजे पृथ्वीवरील भूभाग, नद्या, समुद्र, वनस्पती, भोवतालचे वातावरण यांचा परस्परावर आणि या सर्व घटकातील बदलांचा चराचर सृष्टीवर होणारा परिणाम म्हणजे भूगोल. म्हणजे आपण या पृथ्वी तलावर पाहतो, अनेक भूभाग आहेत, अनेक पर्वत आहेत, समुद्र आहे, वनस्पती आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वातावरण आहे. आपण सगळीकडे फिरतो पहा, आणि मग याचा प्रत्येक निसर्ग नियमानुसार कशा प्रकारे बदल आहे, त्याचा आपल्या या सृष्टीवर काय परिणाम होतो, हे याचा अभ्यास करणे म्हणजेच भूगोल. तर आता आपण हे जर पुस्तक जर आपण पाहिलं तर बघा, निरीक्षण करा तुम्ही पुस्तकाचं. तुम्हाला मी बघा, आपण पुस्तक परिचयमध्ये पाहणार होतो की पुस्तकाचं पृष्ठ
पहिलं कव्हर पेज आहे त्याचं निरीक्षण करा. बघा किती ह्या निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये कशा प्रकारे निरीक्षण चालू आहे. मोबाईलचा वापर करून या पृथ्वी तलावरील, आकाशातील किंवा पर्यावरणातील अभ्यास कशा प्रकारे हे मुलं करतात. काहीजण त्याचं चित्रण करतात. म्हणजे अतिशय सुंदर असं निरीक्षण आपण या भूगोलाच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण पाठीमागची बाजू जर पाहिली तर पहा कशा प्रकारे मैदानावरील आखणी, त्याचबरोबर जे पृथ्वी, आकाश, ढग, समुद्रकिनारा, त्यानंतर लोकसंख्या, इमारती, त्याचबरोबर भूपृष्ठ, अशा वेगवेगळ्या किंवा तापमान किंवा पाऊसमान मोजण्याचं मापन, अशा अनेक गोष्टींचा परिचय आपण या भूगोलाच्या अभ्यासातून करत असतो. तर आज यामध्ये भूगोलामध्ये जमिनीवरील आणि पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक संपदांचाही अभ्यास केला जातो. म्हणजे जे जे काही आपल्याला ह्या पृथ्वी तलावर दिसतं किंवा पृथ्वीच्या खालील काय काय गोष्टी घडत असतात, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण करतो. परिसर अभ्यास तर आपण यापूर्वी केलेलाच आहे. तर हा भूगोलाच्या अभ्यासाला खूप मोठी एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे पहा. आणि त्यामुळं ह्या भूगोल विषयाचा अभ्यास विविध शाखेमध्ये विभागला गेलेला आहे. आपण जर पाहिलं तर विविध शाखामध्ये भूगोलाचा उपयोग हा आपल्याला करिअर करण्यामध्ये उपयोग पडतो. आपल्याला वेगवेगळ्या सरकारी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये उपयोग होतो. भौगोलिक तज्ज्ञांना ह्याचा उपयोग होतो. निसर्गप्रेमी लोकांना निरीक्षण करता येतं. पर्यावरणप्रेमी लोकांना निरीक्षण करता येतं. त्याचबरोबर अशा विविध शाखा आहेत की प्रत्येक विभागामध्ये या विषयाला संबंध येतो. म्हणजे आपण अभ्यास करत असताना आपण जर सखोल अभ्यास केला तर अनेक प्रकारच्या संधी आपल्याला ह्या भूगोल विषयाचा अभ्यास केल्यानंतर मिळतात. तर आता आपण भूगोल विषयाचं जे विभाजन केलेलं आहे ते कशा प्रकारे आहे, तर 2 प्रकार आहेत पहा. एक म्हणजे भौतिक भूगोल आणि दुसरं मानवी भूगोल. भौतिक भूगोल मध्ये जे काही आपल्याला सृष्टीवरील गोष्टी दिसत आहेत, करतात हा, आणि मानवी भूगोल या व्यतिरिक्त या क्षेत्रातील संशोधन इतर अनेक विषयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतं. म्हणजे त्याचं नवीन वेगवेगळ्या प्रकारे संशोधन देखील चालू करत असतात. तोही अभ्यास या भूगोलामध्ये आहे. साहजिकच आपल्याला भूगोलाच्या अभ्यासामध्ये विविध विद्याशाखांची भर पडते आणि त्यामध्ये जर प्राधान्यानं आपण बघायला गेलं तर उपग्रह तंत्रज्ञान म्हणजे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो पहा, किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे भौगोलिक माहिती घेण्याची पद्धत. तर ह्या वाढत्या व्यापामुळं आपल्याला विविध अभ्यासासाठी भौतिक भूगोल, मानवी भूगोल, संशोधन यांचा उपयोग होत असलेला आपण पाहतो. त्यामुळं साहजिकच भूगोलाच्या अभ्यासामध्ये विविध विद्याशाखांची भर पडलेली आहे.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, सॅटेलाईट टेक्नॉलॉजी असेल, पर्यावरण असेल, तर यांच्या वाढत्या वापरामुळं भूगोल क्षेत्रात प्रगतीच्या भरपूर संधी आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळं शेतीचा अभ्यास, भूविज्ञान, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण ही अभ्यास क्षेत्र भूगोल संबंधीच्या करिअर क्षेत्राला देखील पूरक ठरतात म्हणजे याचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला भविष्यात ज्या काही संधी मिळणार आहेत, आपण त्यातले काही शास्त्रज्ञ होऊ शकतो. काही जण आपण त्याच्या शेतीचा अभ्यास करू शकतो, माती परीक्षण, विविध प्रकारचे खडक, पर्वत म्हणजेच काय की निसर्गाच्या सहवासात वावर करून आपण अनेक प्रकारे माहिती घेऊन त्या विषयामध्ये त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ व्यक्ती म्हणून आपण भविष्यामध्ये वावरू शकतो. म्हणजे एक प्रकारची संधी आपल्याला या भूगोलाच्या अभ्यासातून मिळतात. खूप मोठी आवड आपल्याला यातून मिळत असते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ह्या भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोल तज्ज्ञांना विविध शासकीय विभागात आणि संशोधन संस्थांमध्ये कामाच्या संधी मिळू शकतात. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तर विविध खाती आहेत, केंद्र सरकारची आहेत, राज्य सरकारची आहेत. त्या खात्यामध्ये आपल्याला एक तज्ज्ञ म्हणून विविध पदं जी आहेत त्या पदानुसार आपल्याला ती संधी मिळू शकते. त्याचबरोबर बघा, काही जमिनींच्या मोजणी असतात, काही पडीक मारणाऱ्या अशा उपयुक्त पडणाऱ्या सरकारी कामाला उपयुक्त पडणाऱ्या अशा जमिनी असतात. म्हणजे उदाहरणार्थ सर्वेअर अशा व्यक्ती ह्या अभियंते म्हणजे इंजिनियर, वास्तुविशारद, आर्किटेक्ट, इंजिनियर यांच्या सहकार्यानं भूमापन करणे, भूमापन सर्वेक्षण करणे अशी काही शासकीय किंवा खाजगी संस्थेसाठी कामे आपण करू शकतो. म्हणजे जमिनीची मोजणी करणे किंवा एखाद्या शासकीय क्षेत्र असेल तर तिथं प्रकल्प उभारण्यासाठी त्याची मोजणी करणे, अशा विविध संस्थांमध्ये देखील आपण कार्य करू शकतो. म्हणजे भूगोल विषयाचा जर आपण अभ्यास केला तर आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ही संधी मिळून आपण त्यामध्ये निष्णात होऊ शकतो. आणखी जर पाहिजे तर ड्राफ्टर म्हणून हे एक पद आहे. ड्राफ्टर या व्यक्ती इंजिनियर यांच्या सहकार्यानं काही इमारतीची रचना, काही घरे, त्याची रचनाकृती भूविकासासाठी उपयुक्त ठरतात. शासकीय कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारे भूविकास करतात, भूनियोजन करतात. सरकारी जमीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, तर त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे करता येतील याचा अभ्यास करणं याच्यासाठी देखील उपयोग आहे. भूमापन असेल, भूजल विकास असेल किंवा विविध गुन्हे अन्वेषण विभागाला सुद्धा कुठल्या विभागामध्ये कसा गेला हे संशोधनातून वेगळ्या स्तरावर काही दूर संवेदन विभागामध्ये काम करण्यास संधी मिळू शकतात. म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर ह्या भूगोलाचा अभ्यास आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर केंद्रीय हवामान विभाग आहे, बातमी प्रसारण आहे, वृत्तवाहिनी आहे. हवामानविषयक तर आपण नेहमी हवामानाचा अंदाज आपल्याला सांगितला जातो. तापमान किती आहे, पावसाळ्यामध्ये पाऊसमान सरासरी पाऊस किती झाला, थंडीचं प्रमाण किती आहे, हे सगळं आपल्याला या भूगोलाच्या अभ्यासातून आपल्याला माहिती मिळते. म्हणजेच पहा की
प्रत्येक इयत्तेमध्ये आपण कशा प्रकारे याचा अभ्यास करत आलो आणि किती उपयुक्त आहे हे आपल्याला यातून जाणून घेता येईल. आणि मग या संधी भविष्यात आपणास मिळवायच्या असतील तर आत्तापासून आपण भूगोलाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आपल्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे, काय काय अभ्यास आहे. प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यास केलेलाच आहे. परिसराचा अभ्यास केला, जमीन, हवा, पाणी, सृष्टी, शेती, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्राथमिक स्तरावर तुम्ही अभ्यासलेल्या आहेतच. पण आता यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे बघा. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे पृथ्वी गोल किंवा जगाच्या नकाशातील जे रेखावृत्त आहे यावरून विविध प्रदेशामध्ये, विविध देशामध्ये वेळ कशी आहे, स्थानिक वेळ, त्या वेळेचं प्रमाण, प्रत्येक ठिकाणी वेळ मोजण्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारे तो वेळ मोजणं, त्या वेळेमध्ये फरक कसा पडतो, त्या वेळेतील फरक काढणं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय की स्थानिक वेळ आणि त्यातील फरक, म्हणजेच आपण प्रकरण अभ्यासामध्ये 8वीच्या पाहताना स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ याचा अभ्यास करणार आहोत. ते आपण सविस्तर पाहणारच आहोत प्रत्येक घटकामध्ये. परंतु आपण सुरुवातीला या वर्षीच्या अभ्यासामध्ये काय काय पाहायचं आहे त्यातील हा एक पहिला भाग म्हणजे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. त्यानंतर आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे पृथ्वीचे अंतरंग समजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, प्रतिकृती किंवा जे काही आपल्याला दिसतं त्याचे प्रतिमा पाहणं, जे पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, याचा वापर करून पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, पृथ्वीच्या आतील भागामध्ये कोणकोणते बदल होतात, कशा प्रकारची माती आहे, कशा प्रकारचे खडक आहेत, सखोल गेल्यानंतर काय काय खनिजे सापडू शकतात वगैरे, हे आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पाहू शकतो. त्यानंतर विविध प्रयोगाद्वारे आपण बाष्पीभवन म्हणजे काय, सांद्रीभवन म्हणजे काय, ह्या प्रक्रिया देखील आपण समजून घेणार आहोत. जे आर्द्रता, त्या आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर काही विविध चित्रे आहेत, दृकश्राव्य म्हणजे काही बघायची आणि ऐकायची अशी काही साधनं आहेत. याच्याद्वारे आकाशातील निरीक्षण देखील आपण करणार आहोत. म्हणजे ढग, त्यानंतर ढगाविषयीची माहिती, त्याचे प्रकार, कशा प्रकारे हे आपण पाहतच असतो. ढगाचे प्रकार, पर्जन्यमान ओळखून त्याचा अंदाज आपण व्यक्त करणे, ह्या गोष्टी आपण पाहतो. पण भौगोलिकदृष्ट्या काय काय कसं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यासणार आहोत. आणि म्हणून आपण काय करायचं की आत्तापासून निसर्गामध्ये सगळ्या गोष्टीचं जे काही आपल्याला निरीक्षण दिसतं, आपल्याला जे काही वाटतं त्याच्या प्रतिक्रिया आपण सांगू शकतो, किंवा जे तुम्हाला विचार येतात ते प्रगट करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. त्यानंतर पहा की विविध आकृतीद्वारे, प्रतिकृतीद्वारे आपण समुद्र जर पाहिला असेल, समुद्र किनारा, प्रत्यक्ष समुद्र आणि त्या समुद्र तळातील ज्या काही रचना आहेत त्या समजावून घेणे, म्हणजे सागरी भूरूपे ही आपण आकृतीवरून ओळखू शकतो, किंवा सागरी प्रवाह कसा निर्माण होतो त्याची कारणं आपण पाहू शकतो. म्हणजे सागर प्रवाह निर्मिती हे प्रक्रिया प्रयोगाद्वारे आपण
समजून घेऊ शकतो. त्यानंतर तुम्ही हे पाहिले की सागरी प्रवाहांचा हवामान, मासेमारी, जलवाहतूक यावर कशा प्रकारे परिणाम होतो हे समजून घेणं. तुम्हाला माहिती आहे की अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर, वेगवेगळ्या समुद्रकिनारी मासेमारी व्यवसाय, तिथलं हवामान, तिथल्या हे देखील आपण विविध वृत्तवाहिन्यातून, दूरदर्शनच्या माध्यमातून आपण पाहतोच आहोत. आणि हे प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे देखील आपण करू शकतो. म्हणजेच आपण ह्या भूगोलाचा अभ्यास ह्या सागरतळ रचनेच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यानंतरचा भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण विविध भागातून, काही ग्रामीण भागातून आलेलो आहोत, काही शहरी भागातून आलेलो आहोत. तर तेथील खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जमिनीचा वापर कशा प्रकारे करतात, किती क्षेत्र उपलब्ध असतं, मर्यादित तिथली संख्या, त्या शहरामध्ये जमिनीचा वापर कशा प्रकारे करतात, त्याचं मूल्य काय, हे सगळं आपण ह्यावर्षी अभ्यासणार आहोत. म्हणजेच ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजन कशा प्रकारे, त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे भूमी उपयोजनाचा आकृतिबंध आपण ओळखू शकतो, किंवा गावाचा नकाशा कशा प्रकारे आहे, कोणकोणती मोठी मोठी स्थळं आहेत, त्या खेडेगावातली काही महत्त्वाची मंदिर असेल, ओढा असेल, किंवा एखादी ओळखीची एक मोठी पारंपरिक खूण असेल, हे सगळं आपण ह्या निरीक्षणातून ग्रामीणमध्ये किंवा शहरामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या काही ओळख असणारी ठिकाणं आहेत ते, म्हणजेच ह्या सगळ्याचा अभ्यास आपण पाहणार आहोत. नागरी भूमी आणि ग्रामीण भूमी याचा अभ्यास. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे लोकसंख्या. विविध ठिकाणी विविध प्रकारची लोकसंख्या, ग्रामीणपासून शहरापासून ते राज्य, देशाची लोकसंख्या, इतर देशाची लोकसंख्या, त्याचा अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे आपण ओळखता आलं पाहिजे. ते सांगण्याचा आपण यावर्षी प्रयत्न करणार आहोत. किंवा लोकसंख्येची वेगवेगळ्या वयोगटानुसार महिला किती, पुरुष किती, मुले किती, स्त्री पुरुष म्हणजे लिंग गुणोत्तर, का जन्माचं प्रमाण किती आहे, मृत्यूचं प्रमाण किती आहे, ग्रामीण आणि शहरी प्रमाण किती आहे, व्यवसायानुसार रचना, साक्षरता, या त्यांच्या आलेख, ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास ह्या लोकसंख्या रचनेमध्ये आपण करणार आहोत, लोकसंख्येचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की विविध उदाहरणावरनं उद्योगामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत, ग्रामीण उद्योग आहेत, शहरी उद्योग आहेत, त्या उद्योगातील फरक कसा आहे याचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. खेडेगावामध्ये कशा प्रकारचे उद्योग चालतात, शहरामध्ये कशा प्रकारचे उद्योग चालतात, यांत्रिक पद्धतीने कशा प्रकारे आहेत, म्हणजे उद्योगाची सामाजिक बांधिलकी काय आहे हे आपण पाहणार आहोत. त्या औद्योगिक विकासाचा परिणाम कोणकोणत्या घटकावर होतो हे देखील आपण पाहणार आहोत. किंवा शेतीपूरक उद्योग कोणते आहेत ते पाहणे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर जर अभ्यास पाहिला तर नकाशा वाचन प्रमाणावर निष्कर्ष काढणे, नकाशा दिलेल्या प्रमाणाचे दुसऱ्या प्रमाणामध्ये रूपांतर करणे, त्याचं नकाशाचं प्रमाण समजून घेणे, याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्र भेटी देणे, एखाद्या कारखान्याला भेट देणे, एखाद्या नैसर्गिक ठिकाणी भेट देणे, किंवा एखाद्या विज्ञान केंद्राला भेट देणे, तेथील परिसराचा अभ्यास करणे, त्याची प्रश्नावली तयार करणे, त्याची माहिती घेणे, माहितीवरून त्याचं विश्लेषण करणे, अहवाल तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण यावर्षीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातून करणार आहोत. म्हणजेच फक्त आपण हे अभ्यास मार्क मिळवण्याकरता किंवा लेखनाकरता न करता की भविष्यामध्ये
आपल्याला भूगोलविषय कशा प्रकारे उपयुक्त पडू शकतो याचा अभ्यास देखील आपण करणार आहोत. तर तुम्ही आज आपल्या भूगोलाच्या जे पृष्ठ कवर आहे, पहिलं कवर आहे, पाठीमागचे जे चित्र आहे त्याचं निरीक्षण करा आणि त्याच्यावर तुम्ही 10 ओळीपर्यंत माहिती लिहा. ती वहीत म्हणजे एका स्वाध्याय वहीमध्ये तुम्ही ते निरीक्षण करा आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटतं म्हणजे चित्रावरून निरीक्षण करायचं आणि त्याच्याविषयी 10 ओळी लिहायच्या आहेत. परत